हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण MHTET जी आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. तर आता आपण MHTET काय असणार आहे किंवा टेट एक्झाम काय आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. टेट एक्झामचा लॉंग फॉर्म आहे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. ठीक आहे, म्हणजे काय की जेव्हा तुमची TET एक्झाम होते किंवा टेट एक्झाम होते, टेट एक्झाम जी आहे ती पवित्र पोर्टल थ्रू जी आहे ती तुमची कंडक्ट केली जाते. महाराष्ट्र स्टेटसाठी असेल किंवा बाकीच्या स्टेटसाठी सुद्धा टेट एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते. परंतु टीचर्स झाल्यानंतर किंवा TET एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला टेट एक्झाम जी आहे ती पास करणं गरजेचं असतं किंवा टेट एक्झाम जी आहे ती कंपल्सरी आहे असं म्हटलं तरी चालेल. टीचर होण्यासाठी तुम्हाला टेट एक्झाम जी आहे ती कंपल्सरी असणार आहे. स्टेटसाठी असेल किंवा मग बाकीचे जे काही अदर स्टेटसाठी असेल तिथे सुद्धा तुम्हाला TET एक्झाम जी आहे, टेट एक्झाम जी आहे ती लागणार आहे. ठीक आहे, तर ही जी एक्झाम आहे ती कॉम्पिटिटिव्ह बेस एक्झाम असणार आहे. सगळ्या ज्या काही टेस्ट असतात, MHTET असेल किंवा इलिजिबिलिटी टेस्ट असेल, त्या सगळ्या ज्या काय आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामबद्दल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असणार आहे. ठीक आहे, तर कशासाठी आहे इलिजिबिलिटी बघूया. बॅचलर डिग्री किंवा मग तुमचं कोणत्याही सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन चालणार आहे. BEd और इक्विव्हॅलंट डिग्री BEd किंवा DEd तुमचं असेल तर तुम्हाला टेट एक्झाम दिली तर चालेल. एज लिमिट जी आहे ते 35 इयर्स आहे आणि एक्सेप्ट फॉर रिझर्व कॅटेगरी. सेम असणार आहे TET टेट इलिजिबिलिटी आणि जे काही एज लिमिट आहे ते सगळ्या कंडिशन्स जे आहे ते सेम असणार आहे. एक्झाम पॅटर्न बघूया. एक्झाम पॅटर्न जो आहे तो डिफरंट असणार आहे. टेट एक्झाम जी असते त्यासाठी एक्झाम पॅटर्न जो आहे तो MCQ बेस असतो. इथे पण MCQ बेस असतो, परंतु पेपर 2 जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. बघा, द एक्झाम कन्सिस्ट ऑफ 2 पेपर, बरोबर 2 पेपर असतात. पेपर 1 जो आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, MCQ बेस असणार आहे. पेपर 2 जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह बेस असतो. पेपर 1 हॅज 100 क्वेश्चन अँड पेपर 2 हॅज 5 क्वेश्चन. बरोबर, 5 क्वेश्चन जे आहे ते 50 म्हणजे 10 मार्क्सला एक क्वेश्चन तुम्हाला असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर तुम्हाला टेट एक्झाममध्ये द्यावा लागतात. TET एक्झामसाठी कसं असतं, जर तुमचं DEd झालं असेल तर तुम्ही पेपर 1 देऊ शकता, जर तुमचं BEd झालेलं असेल तर तुम्ही पेपर 2 देऊ शकतात. परंतु टेट एक्झाम जे आहे त्याला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही कंपल्सरी असणार आहे. ठीक, आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. भरपूर विद्यार्थी विचारत असतात, मॅडम TET आणि टेट असेल किंवा मग टेट असेल त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर अजूनपर्यंत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यामध्ये नाही आहे. ठीक आहे, 150 क्वेश्चन असणार आहे 150 मार्क्ससाठी टेट एक्झाममध्ये. सो पेपर 2 असणार आहे तो 5 मार्क्सचा एक क्वेश्चन असणार, 5 क्वेश्चन असणार आहे 10 मार्क्ससाठी. बरोबर, अशा प्रकारे 50 जे आहे 50 मार्क डिस्क्रिप्टिव्ह आणि 100 मार्क MCQसाठी तुम्हाला असणार आहे. टोटल 150 पैकी आणि 150 मिनिट्ससाठी म्हणजे 1.5 तासासाठी तुमचं पेपर असणार आहे. ठीक आहे, बुक कोणते रेफर करायचे आहे? टेट एक्झामसाठी तुम्हाला डायरेक्ट गाईड केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटतील. ते असणार आहे अरिहंत पब्लिकेशन. उपकार पब्लिकेशन असणार आहे. ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्ससाठी तुम्हाला उपकार पब्लिकेशन आहे. त्यानंतर आहे मराठी जी काही ग्रामर असेल, ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला साहित्य प्रकाशन जे आहे ते बेस्ट बुक असणार आहे. एक फडके प्रकाशनचं बुक आहे मराठी ग्रामरसाठी, ते सुद्धा तुम्ही बेस्ट आहे यूज करू शकतात. बाकीचे इम्पॉर्टंट डेट्स काय काय असणार आहे? नोटिफिकेशन जे आहे ते युजली मे टू जूनमध्ये जे आहे डिक्लेअर होत असतं. एक्झाम डेट जी आहे ती ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम जी असते ती होत असते आणि रिझल्ट हा युजली ऑक्टोबर टू नोव्हेंबरमध्ये डिक्लेअर होत असतो. टेट एक्झाम ह्या वर्षी झालेली आहे, पवित्र पोर्टल थ्रू टेट एक्झाम घेतलेली आहे, परंतु TETचं अजूनपर्यंत काहीही नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं नाही आहे. ठीक, त्यानंतर काही टिप्स दिलेल्या आहे. काय काय टिप्स फॉलो करायचे आहे? प्रॅक्टिस विथ सॅम्पल पेपर्स अँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. बरोबर, PYQ ज्या आहे त्या रेफर करायच्या आहे जास्तीत जास्त. त्याने तुमची एक्झाम जी आहे ती लवकरात लवकर पास होऊ शकतात. कोणत्याही प्रकारची स्पेशलायझेशन क्लास लावायची गरज नाही आहे किंवा काही कुठेतरी पैसे भरून काही कंडक्ट करायची गरज नाही आहे. PYQ किंवा मग ज्या काही आपले यूट्यूबच्या सिरीज असतील, यूट्यूबचे व्हिडिओज असतील, ते जरी केले तरीही तुम्ही आरामशीर पास होतात. नंतर आहे फोकस ऑन युअर वीक सब्जेक्ट अँड इम्प्रूव्ह युअर नॉलेज. सेम पॉईंट मी तुम्हाला TET एक्झाममध्ये सुद्धा दिलेले आहे आणि सेम पॉईंट मी तुम्हाला टेट एक्झाममध्ये सुद्धा सांगणार आहे. डेव्हलप युअर क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड तुम्हाला डेव्हलप करायची आहे. मॅथ कसं असेल तर व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे. मॅनेज युअर टाईम जो आहे एक्झामसाठी व्यवस्थितपणे मॅनेज करायचं आहे. कॉन्फिडंट राहायचं आहे. स्टडी द सिलेबस थ्रूली अँड मेक अ स्टडी प्लॅन. ठीक आहे, स्टडी प्लॅन जो आहे तो तयार करून तुम्हाला सिलेबसनुसार स्टडी करायचा आहे. यूज ऑनलाईन रिसोर्स लाईक अ स्टडी मटेरियल, व्हिडिओ अँड प्रॅक्टिस
टेस्ट. आत्ताच बोलले की कोणत्याही प्रकारचे पैसे भरून जाण्याची गरज नाही आहे. ऑनलाईन रिसोर्स यूज करा. खूप सारं तुम्हाला PDF जे आहे काय म्हणतात, तुम्हाला जितकं मटेरियल पाहिजे तितकं मटेरियल गुगल अवेलेबल करून देतं. त्यानंतर तुमचं यूट्यूब अवेलेबल करून देतं. ॲप्स आहे, ॲपवर तुम्ही भरपूर सारे जे काय आहे मटेरियल तुमचं अवेलेबल असतं. रिझनिंग वगैरेचे स्पेशल ॲप असतात, ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. जॉईन अ स्टडी ग्रुप जो आहे तो स्टडी ग्रुप तुम्ही जॉईन करू शकतात. जर तुम्हाला होतच नसेल घरी तर तो कोचिंग क्लास जे आहे ते ऑप्शनल आहे बेटर प्रिपरेशनसाठी. बरोबर, सर्वांचीच कोचिंग क्लासची फी भरण्याची जी काय असते ती मेंटॅलिटी असते की नाही ते त्याच्या कंडिशनवर त्याच्या परिस्थितीवर डिपेंड करत असतं. त्यामुळे ते तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं काय बेटर वाटणार आहे. ठीक आहे. टेक केअर ऑफ युअर फिजिकल अँड मेंटल हेल्थसुद्धा तुम्ही सांभाळायचे आहे. असं नाही की मग हा पेपर निघाला नाही आहे, मग मी हे करल, मग मी ते करल. खूप विद्यार्थी चुकीच्या मार्गावर जातात. तर ह्या गोष्टी काय करायच्या आहे, टाळायच्या आहे. मेंटल हेल्थ तुमची फिजिकल हेल्थसुद्धा तुमच्या स्टडी प्रिपरेशनसोबत एक्झामसोबत त्यासुद्धा तुम्हाला कंट्रोल झाल्या पाहिजे. सगळ्या जे काही व्यवस्थित स्टडी असेल, हेल्थ असेल किंवा मग बाकीचं जे काही असणार आहे त्याच्यावर तुम्हाला सगळं फिजिकली जे आहे काय म्हणतात त्याला, मेंटली, फिजिकली, इमोशनली सगळ्या गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. नोट दिलेली आहे, कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द बोथ TET अँड टेट एक्झाम फॉर टीचर रिक्रुटमेंट. बरोबर, ज्यांना कोणाला टीचर रिक्रुटमेंटमध्ये यायचं आहे त्यांना दोन्ही एक्झाम जे आहे पास होणं गरजेचं आहे. बुद्धिमत्ता चाचणी असते ही टेट एक्झाम, आणि TET एक्झाम जी आहे ती टीचर रिक्रुटमेंट एक्झाम आहे. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे. तुम्ही टीचर होण्याच्यासाठी पात्र आहात की नाही त्यासाठी ही टेस्ट जी आहे ती असणार आहे. ठीक आहे. आणि इथे तुमची बुद्धिमत्ता चेक केली जाते की तुम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या लेवलने शिकवू शकतात. ठीक आहे. तर तुमची लेवल काय आहे शिकवण्याची किंवा शिकण्याची, तुमची स्वतःची विचार करण्याची लेवल काय आहे ती ही एक्झाम असणार आहे. दोन्हीही जे काय एक्झाम आहे तुम्हाला इथे इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. अशा प्रकारे हा शॉर्टकट व्हिडिओ होता. काही सीटेटबद्दल असेल किंवा बाकीच्या जे काय इन्फॉर्मेशन आहे त्या मी तुम्हाला अवेलेबल करत राहील. मधून छोटे छोटेसे व्हिडिओ तुम्हाला मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देत राहील, ज्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज असेल नसेल मला माहीत नाही, परंतु माझं काम आहे देण्याचं. काही विद्यार्थी विचारत असतात, एखादा छोटे क्वेश्चनवरून आपण काय करत असतो, कन्फ्युजन करत असतो. माहीत नसतं की निगेटिव्ह मार्किंग आहे की कशी आहे, एक्झाम फॉर्म कधी सुटत आहे, सिलेबस काय असणार आहे, कोणते बुक्स वापरायचे आहे, काय कोणते सब्जेक्ट असणार आहे. भरपूर साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या विद्यार्थ्यांना माहीत नसतात. इवन आपल्यालासुद्धा माहीत नाही आहे. ठीक आहे. मलासुद्धा माहीत नाही आहे काही गोष्टी अजून, परंतु मी तुम्हाला त्या काय करत असते, माहीत नसले की तुम्हाला सांगते की मला माहीत नाही आहे, मी कन्फर्म करून तुम्हाला सांगते. चुकीची इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा मी तुम्हाला 2-3 दिवस लेट रिप्लाय करून तुम्हाला त्या गोष्टीबद्दल व्यवस्थितपणे इन्फॉर्मेशन देत असते. ठीक. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.